गडिंग्लज तालुक्याच्या ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी उच्छाद मांडला आहे. यांच्या विळख्यात अनेक निरक्षर शेतकरी, कष्टकरी, गरजू व्यक्ती अडकले आहेत. त्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्याकडून अल्प व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून सव्वाच्या सव्वा दराने सुलतानी पद्धतीने वसुली करण्यात येत आहे. काही मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तर घराचे प्रापंचिक साहित्य, पाळीव शेळ्या उचलून नेल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काहींना गुजरातमधील अहमदाबाद कोर्टाकडून वसुलीच्या नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्या आरेरावीला चाप बसवावा अशा मागणीचे निवेदन आज शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे करण्यात आले आहे. आज धक्कादायक प्रकार समोर येताना दिसतोय. मायक्रो फायनान्सचा विळखा हा गडिंग्लज शहरात घट्ट होताना दिसतोय. तालुक्यातील अनेक नागरिक ह्या मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकलेले आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने आज आवाज उठवण्यात आलेला आहे. तालुका प्रमुख संजय संकपाळ आपल्यासोबत आहे, त्यांच्यावरून अधिक माहिती जाणून घ्या. संजय, हा काय प्रकार आहे? हा प्रकार भयावह प्रकार आहे. गडिंग्लजमध्ये अजून महालक्ष्मी पॅलेस असेल किंवा आपले हे काय शेअर बाजारचे मार्केटांचे विषय असेल, याच्यापेक्षाही हा मोठा बाजार इथं मांडला गेलेला आहे गडिंग्लजमध्ये. गडिंग्लजमध्ये कमीत कमी 100 कंपन्या असतील असा माझा एक अंदाज आहे, की ज्या कंपन्या लोकांना एज्युकेशन लोन देतो किंवा पर्सनल लोन देतो, ह्या फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या देतात. आणि या बाहेर परराज्यातील सुद्धा कंपन्या इथं आलेल्या आहेत. आणि ती लोक इथल्या जे एजंट आहेत, इथे एजंट तयार करतात. जे गरजू आहेत बघतात, ज्यांना कामाची गरज आहे अशी बघून जरा ज्याचं गल्लीत एखादं वर्चस्व आहे असं बघतात आणि त्याला मॅनेजर किंवा त्याला एजंट नेमून त्याच्यामार्फत गरजू आणि निरक्षर लोकांना हिरून त्यांना 1-1 लाखाचं तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर आम्ही करून देतो, असं करतो तसं करतो म्हणून त्यांना सांगून त्यांच्याकडून 1-1 लाखाचं कर्ज घेतलं जातं, त्यांना कर्ज करून दिलं जाते. आणि त्यातले कंपनी खर्च 11,000 रुपये, एजंटचे 10,000 रुपये, त्या एजंटचे 10,000 रुपये असे करून त्यांच्याकडून 70-80 हजार रुपये त्यांच्या हातात दिले जातात. आणि त्याला 4,000पर्यंतचा महिन्याला हप्ता दिला जातो. एका दुसरा हप्ता जर चुकला, पहिला जरी हप्ता चुकला तरी रिकव्हरी एजंट त्यांच्या घरी जातो. रिकव्हरी एजंट त्यांच्या घरी गेला की तो त्यांच्या घरात काय आहे काय नाही, वस्तू काय आहेत ही जी पहिली रेखी करतो आणि त्यांना सांगतो की आता हप्ता भरा, नाहीतर तुम्हाला काय मी हे घेऊन जाणार ते घेऊन जाणार. ती लोक घाबरून म्हणतात की आमच्याकडे अण्णा एवढंच पैसे आहेत, हे एवढंच पैसे घेऊन जातात. ते पैसे खिशात घालतो आणि पुढच्या महिन्यात बघूया म्हणून येतो परत. पुढच्या महिन्यात जातो, पैसे नसतील तर त्यांच्याकडनं मोबाईल असतील किंवा त्यांच्या शेळ्या मेंढ्या ह्या उचलून आणल्या जातात. आणि त्या लोकांना अशा पद्धतीनं हॅरॅसमेंट केलं जाते. आणि हे सगळं होऊन शेवटी या कंपन्या त्यांना कोर्टाची नोटीस, कायदेशीर नोटीस पाठवतात. कायदेशीर नोटीस पाठवली की पोलिसांचं काम करायला त्यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस बजावून त्यांना इथंपर्यंत आणायचं काम करतात. आणि त्यासुद्धा नोटिसीला जर उत्तर दिलं नाही तर अटक वॉरंट काढून त्यांना अटक करायचं हे करतात. म्हणजे हे कायद्यानं दिलेले, कायद्यानं नेमून दिलेले सावकार लोक आहेत का, सुटपुटातले हे सावकार आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. आणि एका वर्षात 2-2, 3-3 पटीनं हे पैसे वाढलेले आज दिसत आहेत. त्यामुळं याच्यावर आज आम्ही प्रांत साहेबांना, गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सर्वांना पत्र पाठवून, पालकमंत्र्यांना, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना सगळ्यांना पत्र देऊन आम्ही याच्यावर आवाज उठवत आहोत. कारण का तर ह्याच्या जर 15 दिवसात यांनी काय ना काहीतरी त्याच्यावर तोडगा काढला नाही तर शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करू आणि जे होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील. कारण का लोकांच्यावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सहन करणार नाही आणि याच्या आधी पण केला नाही आणि इथून पुढं सुद्धा करणार नाही. भले आमच्यावर 10 केसेस झाल्या तरी आम्हाला काय फार मोठा फरक पडणार अशातला पण काय भाग नाही. पण याच्यावर कुठंतरी आळा घातला पाहिजे. हे रिकव्हरी एजंट आज गब्बर होत आहेत. या गब्बर लोकांना कुठंतरी धडा शिकवला गेला पाहिजे. कारण काय इथलीच पोरं, इथलीच लोक बाहेरच्या कंपन्यांना एवढा मोठा त्यांचे आपल्याला स्वतःला 10,000 रुपये मिळतात म्हणून त्याला 1,00,000-2 लाखाला नेऊन डबऱ्यात घालायचं, ही कुठली संस्कृती आहे? ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. यामुळं इथल्या संस्था असतील किंवा इथल्या बँका असतील यांच्यावर परिणाम व्हायला चालू झाले. तो रोखण्यासाठी आम्ही आज प्रशासनाला निवेदन दिले. आपण आज प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्याकडून काय सांगता येईल? प्रांताधिकाऱ्यांकडून लवकरच या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन किती कोणकोणत्या कंपन्या आहेत किंवा काय आहेत आणि या कंपन्यांचं काम कोणत्या प्रकारे चालू आहे या संबंधित सर्व माहिती घेऊन
आणि योग्य ती कारवाई करू असं आश्वासन आम्हाला देण्यात आलं. धन्यवाद. साहेब, हा गंभीर प्रकार आहे, ह्याच्यावर काही कारवाई करणं गरजेचं आहे. आपल्याकडून काय होईल? आणि मी ER जे आहेत सहाय्यक निबंधक त्यांना बोलवतो की काय शाहूकारकी आहे का पतसंस्था आहे का अजून काय मर्जी स्टेट आहे, त्यांच्याकडे काय माहिती आहे ती पण पाहतो. आणि PNना पण बोलवून त्यांच्याकडे काय निवेदन आहेत काय अर्ज आहेत हे पण पाहून त्याच्यावर योग्य ती कारवाई करतो. त्यासोबत तालुका प्रमुख संजय संकपाळ बोलत होते. त्यांनी सांगितलेलं आहे की त्या मायक्रो फायनान्सचा जो विळखा आहे तो गडिंग्लज तालुक्यात अगदी घट्ट बसलेला आहे, त्यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. जे कोणी रिकव्हरी एजंट आहेत त्या यांचा डेटा गोळा करणं महत्त्वाचं आहे. आता या रिकव्हरी एजंटची माहिती गोळा होऊन जे कोण हे या विळख्यात अडकलेले त्यांची सुटका होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज.